शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्यासह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहे. उद्या बच्चू कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. बच्चू कडू माझ्यासोबत आहे. बच्चू, मला सांगा होतं तुम्ही रास्ता रोको चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. कशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि राज्यात किती ठिकाणी आंदोलन होणार आहे? तर राज्यभर शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. आंदोलन जरी आम्ही पुकारलं असेल, पण हे आंदोलन शेतकरी हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा दावा आहे. आणि प्रचंड प्रतिसाद आहे. बऱ्याच ठिकाणाहून पाठिंबे आलेले आहे. मनसेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. इतरही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये हे आंदोलन अधिक मजबूतीनं होईल आणि सरकारला निश्चितच याच्यातून एक चांगला संदेश देण्याचं काम शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक समिती नेमली होती आणि समितीचा अहवाल देखील आला. कृषी मंत्र्यांनी त्या अहवालात काय म्हटलं होतं? तुम्ही त्या अहवालाशी सहमत आहात? तर ते खूप विसंगती आहे. काही काही कृषी मंत्री असं म्हणतं का आम्ही ही समिती नेमली ती उपाययोजना करण्यासाठी नेमली. काय उपाययोजना केल्या जाईल, काय करावं लागणार आहे. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री असं म्हणतं का आता काही दुष्काळ पडला का? यावर्षी पीक पाणी चांगलं राहणार आहे असा अंदाज आहे. तर मला वाटते मुख्यमंत्री तसं पाहिलं तर त्यांचा अनुभव फार माझ्यापेक्षा चांगला आहे. तर त्यांनी असं बोलावं याच्यातच खरं दुःख आहे. खरं तर हे पिकलं म्हणजे श्रीमंती शेतकरी सुखी होतं असं नाही आहे. त्याला भावच भेटत नाही. पिकलं तर लुटलं जातं. हे नेहमी आपण पाहायचं समीकरण आहे. त्यांना मागच्या वर्षी भाव भेटले नाही. तुम्ही हमी भावातही तुमच्या तुरीची खरेदी केली नाही, सोयाबीनची केली नाही, कापसाचं तर वाटोळच झालं. मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये या लुटीमुळं आणि कमी भावामुळेच हे आंदोलन होत आहे. कर्जमाफीची मागणी येत आहे आणि तुम्ही बोलले आहे स्वतः सातबारा कोरा-कोरा. तेव्हा तुम्ही बोलताना हे म्हटलं नाही का पीक पाणी चांगलं राहील तर मग आम्ही नाही करू आणि पीक पाणी वाईट झालं तर बेकार झालं तर करू. एवढा बदल तुमच्या बोलण्यामध्ये येतं. एका समिती जाहीर करायची, दुसरीकडे वेगळं बोलायचं. हा संभ्रम निर्माण करणार खुद सीएमच करत असेल तर ते फार चुकीचं आहे, गंभीर आहे. त्यानं आंदोलन होणार आणि आंदोलन जेथपर्यंत कर्जमाफी, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांगाचे राहिलेले प्रश्न आणि शेतमजुरांचे प्रश्न जेथपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं व्यवस्थित घेण्याचं काम करू. याच्यापेक्षा मोठे आंदोलन भविष्याच्या काळात आपल्याला दिसणार. मग तुम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होणार आहात? मी अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार आणि नंतर संभाजीनगर आणि लातूर आणि नांदेड असं. निश्चितच उद्या बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे ते आंदोलन आक्रमक होणार आहे आणि त्यामुळं सरकार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची कशा पद्धतीने दखल घेते आणि त्यावर काय उपाययोजना नेमतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.